तांदळाची अशी खीर तुम्ही कधी खाल्ली आहे का? मला कमेंट करून सांगा. लहानपणापासून माझ्या आईच्या हातचा हा आवडीचा पदार्थ आहे माझा. कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता 1 मिनिटासाठी परतून घेतले आणि वाटीत काढून घेतले. त्यानंतर याच कढईमध्ये 1 लिटर दूध साईसहित टाकून घेतलं होतं. मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी साखर आणि सोललेल्या 4 वेलायचीची पूड बनवून घेतली आणि आत्ता त्या दुधात सुद्धा टाकून घेतली. त्यानंतर बघा याच मिक्सर जारमध्ये 1 तास भिजवलेला तुकडा तांदूळ टाकून घेतला, 1 चमचा खसखस टाकून घेतली आणि ओला नारळ असतो त्याचा पाटीकडला काळा भाग काढून घेतला होता आणि पातळ काप करून घेतले होते. ते 1 मूठ टाकून ते मस्त बारीक करून घेतलं आणि हे सगळं खिरीमध्ये टाकून घेतले आणि ड्रायफ्रूट जे होते ते सुद्धा मी नंतर बारीक करून घेतले आणि खिरीमध्ये टाकून घेतलेले आहेत. या टायमिंगला मात्र सतत ही खीर ढवळत राहायचं, नाहीतर याच्या गुठळ्या सुद्धा होतात. तुम्हाला वाटत असेल खिरीत गुठळ्या होऊ नये तर तुम्ही मिक्सरमध्ये तांदूळ, खसखस आणि खोबरं बारीक करत असताना 1 वाटी दूध किंवा पाणी टाकून बारीक करून नंतर मग ॲड केलं तरीही चालेल. 15 मिनिटानंतर आपली रवाळ अशी खीर तयार होती. तुमच्या आईच्या हातची कोणती रेसिपी तुम्हाला आत्तापर्यंत आवडते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की करून सांगा. कधी कधी पाहुणे आल्यानंतर अशी खीर मात्र नक्की ट्राय